बातमी पावसाची कोकणातून। रत्नागिरीत सकाळपासून पुन्हा पावसानं हजेरी लावली। किनारपट्टी भागात मान्सून सक्रिय झालाय। 24 तासात जिल्ह्यात सरासरी 46 मिलीमीटर पाऊस झालाय, तर रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक 91 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। गुहागरमध्ये 76 मिलीमीटर पाऊस झालाय। किनारपट्टी भागात वेगवान वारे वाहत आहेत, तर आज आणि उद्या समुद्र खवळलेला राहणार आहे। रत्नागिरीतल्या मांडवी समुद्र किनारपट्टी भागातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल कले यांनी। अल निनोमुळे रखडलेला मान्सून आता पुन्हा एकदा सक्रिय झाला मान्सून हा पूर्वी रखडला होता, मात्र आता मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झालेला आहे। गेल्या 24 तासामध्ये 420 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे, तर सरासरीचा जर विचार केला तर सरासरी 46 मिलीमीटर इतका पावसाची नोंद रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झालेली आहे। आणि रत्नागिरी तालुक्यामध्ये सर्वाधिक पाऊस झालेला आहे, तो म्हणजे 81 मिलीमीटर इतका रत्नागिरी तालुक्यामध्ये जो आहे तो पाऊस झालेला आहे। 24 जूनपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यासाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे पुढच्या 4 ते 5 दिवसामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल। त्याचबरोबर समुद्रकिनारी वेगवान वाऱ्यामध्ये 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे। त्यामुळे किनारपट्टी भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी।